नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटनं सुरुवात निफ्टीमध्ये पॉझिटिव्ह झालेली. ओव्हरऑल निफ्टी जो आहे तो रेजिस्टन्स झोन 24,650च्या अबोव ओपन झालेला आणि त्यानंतर मार्केटला एक चांगली रिकव्हरी आली. पर्टिक्युलर बँक निफ्टीमध्ये आज रिकव्हरी बघायला मिळाली. बँक निफ्टी सुरुवात तशी फ्लॅट झालेली 50-60 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये, पण दुपारच्या सत्रामध्ये मात्र बँक निफ्टीमध्ये चांगली तेजी आणि रिकव्हरी बघायला मिळाली. जसं बँक निफ्टी 50-500च्या अबोव मेंटेन राहिला. बँक निफ्टी 51,000पर्यंत गेला, पण क्लोजिंगला थोडंसं 51,000वरून बँक निफ्टी खाली आला, 50-800च्या आसपास बंद दिला. पण निफ्टीमध्ये मात्र त्याची पॉझिटिव्ह मोमेंटम जो आहे तो मेंटेन राहिला. जवळपास 24,700च्या आसपास ज्या पद्धतीनं बँक निफ्टी होता त्या पद्धतीनं 24,700च्या आसपासच बंद दिला. पण ओव्हरऑल मार्केट जे आहे ते एक रेजिस्टन्स लेवल आहे 24,650, 700 ते 800च्या आसपास ते एक रेजिस्टन्स झोनपाशी आहे. आणि जो गॅप डाऊन ओपन झालेलं सोमवारी, गेल्या पहिल्या सोमवारी या जुलैच्या 24,800वरनं 700वरनं सरळ 24,000पर्यंत ज्यावेळी निफ्टी आलेली आहे, तो जो गॅप होता 24,700 ते 24,300च्या मधला, तो गॅप फिलअप झाला आहे मार्केटमध्ये. आणि मला वाटतं इथनं पुढची मूव बघण्याजोगी आहे. जर निफ्टी फर्दर अप मूव मोमेंटम ठेवला, 24,800च्यावर मेंटेन राहिला, तर मे बी आपण परत पुन्हा 25,000 नवीन लाईफ टाईम इकडे जाऊ शकतो. अदरवाईज थोडंसं इथून रेजिस्टन्स घेऊन थोडं खाली येऊ शकतो. एव्हा बँक निफ्टीसुद्धा जर 51,000च्या वर सस्टेन नाही झाली तर थोडंसं मायनर प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं. अदरवाईज 51,000च्या वर मेंटेन राहिला तर फर्दर अप मूवसुद्धा बँक निफ्टीमध्ये येऊ शकते, जे निफ्टीला आणखी हायला घेऊन जाऊ शकते. त्यामुळे येणारे 2 ते 3 ट्रेडिंग सेशन्स महत्त्वाचे आहेत. जर मार्केट ह्या लेवलला इंटॅक्ट राहिलं तर मार्केटमध्ये फर्दर रिकव्हरी येऊ शकते. अदरवाईज थोडी एखादी मायनर डिप परत पुन्हा बघायला मिळू शकते. मार्केट एक रेंज बाउंड ट्रेड करू शकतो. उद्याच्या सेशनसाठी ट्रेड करायचं झालं तर निफ्टीला आहे 24,750च्या अबोव मेंटेन राहिला तर 24,800-850पर्यंत जाऊ शकतो. 24,750च्या आसपासचा जो आजचा हाय आहे तो रेजिस्टन्स आहे. तर निफ्टी 24,700-750 इमिजिएट बेसिसला रेजिस्टन्स आहे. 24,750च्या वर गेला तर 24,800-850पर्यंत निफ्टी जाऊ शकतो. 24,700च्या खाली मेंटेन राहिला तर जवळपास 24,500 ते 550पर्यंत निफ्टी कदाचित येऊ शकतो असं वाटतं उद्याच्या सेशनला. बँक निफ्टीमध्ये सुद्धा 51,000 एक रेजिस्टन्स आहे. 51,000पर्यंत जाऊ शकतो. 51,000च्या वर गेला तर 51,200पर्यंत उद्या जाऊ शकतो. उद्या बँक निफ्टीची एक्सपायरी आहे. लोअर लेवलला बँक निफ्टीला 50,500 एक स्ट्रॉंग सपोर्ट झोन आहे. तिथंपर्यंत बँक निफ्टी खाली येऊ शकते. जर खाली आला तर आज इथून सुरुवात झाली 50,600पासून बँक निफ्टी वाढायला सुरुवात झाली ते 51,000पर्यंत गेली. त्यामुळे जर उद्या 50,800च्या खाली मेंटेन राहिला तर 50,500 ते 50,600पर्यंत बँक निफ्टी येऊ शकते. या ट्रेडिंग रेंजनुसार तुम्ही उद्या निफ्टी बँक निफ्टीमध्ये ट्रेड करू शकता. निफ्टीमध्ये 24,750च्या वर 24,800-850, 24,700च्या खाली 24,550पर्यंत किंवा 600पर्यंत निफ्टी येऊ शकते. बँक निफ्टी 50,800च्या वर 51,000, 51,000च्या वर 51,200 जाऊ शकते. अदरवाईज 50,500 ते 50,600पर्यंत खाली येऊ शकते. एक स्ट्रॉंग सपोर्ट झोन तिथं आहे. या रेंजनुसार तुम्ही निफ्टी बँक निफ्टीमध्ये ट्रेड करू शकता. FIDIच्या ॲक्टिव्हिटीमध्ये आजचा डेटा अजून अवेलेबल नाही, पण काल FISने विक्री केली 2600 करोडची. त्या बाजूला DISने 1,800 करोडची खरेदी केली. ओव्हरऑल FIचा विक्रीचा ट्रेंड कंटिन्यू आहे या महिन्यामध्ये परत पुन्हा. त्यामुळे बघणं गरजेचं आहे. ओव्हरऑल FI अजूनही प्रॉफिट बुकिंगच्या पसंतीमध्ये आहेत. आज NSEमध्ये 1,500 शेअर्स वाढले, त्या बाजूला 900 शेअर्स पडलेत. निफ्टीमध्ये 38 शेअर्स वाढले, त्या बाजूला 12 शेअर्समध्ये पडझड झाले. ओव्हरऑल वाढणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त आहे. आणि सेक्टर इंडिसाइजमध्ये सुद्धा आज बऱ्यापैकी सगळे सेक्टर्स वाढलेत. बँक्स असेल, IT, फार्मा, FMCG, मेटल, ऑटो या सगळ्यामध्ये जे आहे ते बाईंग बघायला मिळालेलं आहे. किरकोळ कोणतेही क्षेत्र असे निगेटिव्ह नाहीत. किरकोळ का होईना पण पॉझिटिव्हमध्ये बंद आहेत. आज ग्लोबल मार्केटचा आढावा घ्यायचा झाला तर युरोपियन मार्केट्स मिक्स आहेत. काही पॉझिटिव्ह आहेत, काही निगेटिव्ह आहेत. US मार्केटसुद्धा फ्लॅट आहेत, 20 पॉईंट पॉझिटिव्ह आहेत. बरेच दिवस झाले US मार्केटमध्ये जे आहे ते चांगली वादळं बघायला मिळते आणि एक रेजिस्टन्स झोनपाशी US मार्केट्ससुद्धा येऊन थांबलेले आहेत. त्यामुळे ग्लोबल मार्केट्सच्या आढावावर आपलं ओपनिंग राहील, पण ओव्हरऑल मगाशी ज्या टेक्निकल लेवल्स राहिल्या त्यानुसार तुम्ही निफ्टी बँक निफ्टीमध्ये उद्या ट्रेड करू शकता. तर बघूया उद्या मार्केट्स कशा पद्धतीने बिहेव होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्त लाईक करा, शेअर करा, माझी चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.